भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप हा घराणेशाहीच्या विरोधात असलेला पक्ष आहे आणि या पक्षाची महाराष्ट्र राज्याची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षाची अध्यक्षपदाची एक सामान्य कार्यकर्त्याला दिलेली जबाबदारी. त्याचबरोबर आपण जर बाकीच्या पक्षांचं बघितलं असेल तर शिवसेना असेल किंवा इतर पक्ष असतील, एवढं मोठं महत्त्वाचं पद हे आपल्या घरांमध्ये ठेवतात, घरातल्या एखाद्या खास व्यक्तीला म्हणा किंवा आपल्या मुलाला देतात. तर भारतीय जनता पार्टीने ही तुमच्यावरती जबाबदारी दिली आहे. त्यातलं भारतीय जनता पार्टीने हे सिद्ध करून दाखवलं की सामान्य कार्यकर्ताच आमचा पक्षाच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष बनू शकतो. हे खरंच आहे, वास्तव आहे की भारतीय जनता पार्टी नेहमीच परफॉर्मन्स ओरिएंटेड पार्टी राहिलेली आहे. कार्यकर्त्यांची पार्टी, केडर बेस पार्टी राहिलेली आहे. कार्यकर्त्याला ताकद देणं आणि त्यातून नेतृत्व घडवणं हे कायमच पार्टीने केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही हे नेहमी म्हणतो की भारतीय जनता पार्टी हा आमचा एक परिवार आहे आणि त्यामुळे इथं आम्ही एन्जॉय करून काम करू शकतो. इतर राजकीय पार्ट्यांमध्ये युवांचं यूज अँड थ्रो केलं जातं. त्यांना युवा पाहिजेत, पण कशासाठी? तर मागे गर्दी करण्यासाठी, आमच्या नावानं घोषणा देण्यासाठी. युवांचं कल्याण काहीतरी व्हावं, त्यांच्या माध्यमातून नेतृत्व उभं राहावं असं त्या राजकीय पार्ट्यांना वाटतच नाही. आणि याचं उदाहरण महाराष्ट्र वर्षानुवर्ष बघतो आहे, अनुभवतो आहे. म्हणजे तुम्हाला जर का उद्या उबाटामध्ये, म्हणजे तत्कालीन शिवसेना आता उबाटा, यांना जर का तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांची युवा सेना आहे त्याचं पद पाहिजे असेल, तर ठाकरे आडनाव असल्याशिवाय तुमचं काही फार भलं त्या पक्षात होऊ शकत नाही. सरदेसाई आडनाव असल्याशिवाय काही जास्त भलं होऊ शकत नाही. तुम्हाला जर का तेव्हाच्या राष्ट्रवादीमध्ये, आता शरद पवारांची राष्ट्रवादी, त्याच्यामध्ये जर का काही मिळवायचं असेल तर तुमचं आडनाव पवार असल्याशिवाय किंवा पवारांचे नातेवाईक असल्याशिवाय फार मोठ्या पदावर तुम्हाला पोचता येणार नाही. आणि त्यामुळे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी स्वतःच्या हातात ठेवायच्या आणि मग ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्या खाली वाटायच्या, ही या पक्षांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी इज द पार्टी विथ डिफरन्स असं आम्ही जेव्हा म्हणतो, ते यामुळे की या ठिकाणी तळागाळातनं काम करत आलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. त्या ठिकाणी चाय विकणारा आमचा एखादा सामान्य कार्यकर्ता या देशाचा पंतप्रधान होतो. आणि पनवेलसारख्या एखाद्या शहरामध्ये बूथ स्तरावरती काम करणारा, प्रसंगी सभांमध्ये खुर्च्या लावणारा, खुर्च्या खराब असतील तर त्याच्यावरती पोचा मारणारा, कपडा मारणारा आणि रस्त्यावरती झेंडा बांधणारा विक्रांत पाटीलसारखा कार्यकर्ता हा या शहराचा उपमहापौर होतो. हा भाजपचा युवा मोर्चाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष होतो. हा भाजपचा राज्याचा महासचिव होतो. आणि आता पक्षाच्या किंवा नेत्यांच्या आशीर्वादाने, नेत्यांनी ताकद दिल्यामुळे आमदारसुद्धा होतो. हा एक मेसेज आहे, ही काही घटना नाही आहे, हा काय एक निर्णय नाही आहे, हा एक मेसेज आहे की भारतीय जनता पार्टी किती ताकदीनं युवा वर्गाच्या मागे आहे. खास करून आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे युवा वर्गाच्या मागे कसे आहेत याचं एक उदाहरण आहे. आज आमच्या महाराष्ट्रातल्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते सगळे युवक इतके प्रचंड खुश आहेत. अनेकांच्या डोळ्यात मी पाणी बघितलं आहे, कारण आम्ही एकत्र बसून, कागदावर बसून काम करणारे आम्ही कार्यकर्ते, आणि त्यांचा एक सहकारी जेव्हा आमदार होतो त्यांच्यासाठी तो बहुमान आहे. आज त्या फ्रेममध्ये स्वतःला बघतायत, त्यांना असं वाटतंय की मीच आमदार झालो आहे. आणि वास्तव आहे, मी पण त्यांना सांगितलं की हो, तुम्हीच आमदार झाल्यासारखं आहे. आणि ह्या पदाचा कसा सदुपयोग करायचा आणि जनसेवेसाठी, युवांच्या कल्याणासाठी, प्रत्येक समाज घटकाच्या कल्याणासाठी हे पद, ही जबाबदारी कशी वापरायची हे तुम्ही ठरवायचं, हा अधिकार मी त्यांना दिलेला आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जेव्हा मला पार्टी ताकद देते तेव्हा त्या माध्यमातून असंख्य युवांना ही ताकद असते. आणि त्यामुळे फडणवीस साहेब हे नेहमीच असं नेतृत्व राहिले की ज्यांनी युवांना ताकद दिली आहे, युवांच्या मागे उभे राहिलेत, युवांच्या कल्याणासाठी विजनरी प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे. उद्याचा विकसित महाराष्ट्र जेव्हा घडेल तेव्हा त्यामध्ये आमच्या युवांना काय स्थान असेल हा सातत्याने विचार करणारे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, कारण इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही आम्ही जवळनं बघितलं आहे. पण माझं काय, माझ्या परिवाराचं काय, माझ्या मुलांचं काय, याच्या पलीकडे त्या नेत्यांचा विचार जातच नाही. मी राजकारणात रिटायर होत असेल तर त्याच्या आधी माझा मुलगा, नातू सेट व्हायला पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे. आणि त्यामुळे त्यांना चिंता आहे, पण कोणाची आहे? माझ्या मुलाची चिंता, त्यांना चिंता आहे माझ्या नातवाची चिंता. पण इथे भारतीय जनता पार्टीतल्या नेत्यांना चिंता जी आहे ती सर्वसामान्य घरातल्या युवांची चिंता, युवतींची चिंता आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हायला पाहिजे ही चिंता आहे. आणि त्या मार्गावरती भारतीय जनता पार्टीचे नेते काम करत आहेत. आणि त्यामुळे युवांचं भवितव्य हे भाजप आणि मित्रपक्ष यांच्या सगळ्या कालावधीमध्ये उज्ज्वलच राहील ही खात्री मात्र या निमित्तानं मी देऊ शकतो. एक छोटासा प्रश्न, त्याच्यानंतर आपण विधानसभेच्या निवडणुकीवरती येऊया.
एक तुमचे अत्यंत जवळचे आहेत आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. खरं तर देवेंद्र फडणवीस काय विचार करतात आणि कुठला निर्णय कधी घेतात हे महाराष्ट्र राज्याला कधी समजलं नाही. तुमचे अत्यंत जवळचे असल्या म्हणून मी असल्या कारणाने तुम्हाला विचारतो आहे, ते स्वभावाने कसे आहेत नक्की? म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, आमच्यासारख्यांना ते माहिती नाही नक्की, कारण तुम्ही त्यांचा सहवास जाणवला आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या जवळचे म्हणजे असं जवळचं काही नसतं, ते नेते आहेत. आणि त्यामुळे नेता म्हणून जे काही त्यांनी प्रेम आम्हाला द्यायचं ते वेळोवेळी दिलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही जे काही त्या नेत्याकडनं शिकलो, म्हणजे राजकारणामध्ये मी नेहमी म्हणतो की गुरु शिष्य जी परंपरा असते, तर गुरु नक्की आहेत, पण राजकारणातली गुरु शिष्य परंपरा ही द्रोणाचार्य आणि अर्जुन अशी नसते. कारण प्रत्येक बाण कसा मारायचा हे त्या ठिकाणी शिकवलं जाऊ शकत नाही, तेवढा वेळ नसतो, ती परिस्थिती नसते आणि त्यामुळे ते घडू शकत नाही. आणि त्यामुळे राजकारणातली गुरुशिष्य परंपरा ही द्रोणाचार्य आणि एकलव्य अशा प्रकारची असते. तुम्हाला गुरुचा पुतळा समोर ठेवून किंवा त्यांचे विचार समोर ठेवून, त्यांचा आदर्श समोर ठेवून, त्यांचं वागणं, चालणं, बोलणं, कर्तृत्व हे समोर ठेवून त्यातनं 4 गोष्टी घ्यायच्या असतात. साहजिकच गुरुचं प्रेम तुम्हाला मिळत राहतं, मार्गदर्शन मिळत राहतं, पण अनेक गोष्टी तुम्हाला त्यांच्या सगळ्या बिहेवियरमधनं, रोजच्या सगळ्या त्यांच्या बघण्यातनं आपल्याला शिकाव्या लागतात. आणि त्यामुळे असंच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बघून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहे. आम्ही त्यांच्याकडनं गुरु म्हणून जे काही वारसा घेतो तो या अर्थाने की स्वच्छ चारित्र्य, विजनरी नेतृत्व, एखाद्या विषयामध्ये आजचा विचार करण्यापेक्षा 10 वर्षानंतरचा विचार काय असू शकेल हे त्या ठिकाणी करणं, एखाद्या गोष्टीची ग्रास्पिंग किती फास्ट असली पाहिजे हा विषय करणं, एखाद्या विषयामध्ये हा विषय दुसऱ्यावर त्वरित न सोपवता स्वतः तो विषय ओन करून त्या विषयाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणं, अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा आंदोलन महाराष्ट्रात सुरू होतं त्यावेळेला मी त्यांचा जो अनुभव जवळनं घेतला, मला सांगायला आवडेल की आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जेव्हा मूकमोर्चे त्या ठिकाणी झाले, क्रांती मोर्चे झाले, त्यावेळेला प्रेशर डेव्हलप करण्याचा प्रयत्न झाला. पण प्रेशरमध्ये राहणारं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब कधीच नव्हते. त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की इतके मराठा समाजाचे त्या ठिकाणी मोर्चे निघत आहेत आणि मराठा समाजाचे मुख्यमंत्री असताना एवढे मोठे मोर्चे कधीच निघाले नाही. म्हणजे हे कोणीतरी उगाचच प्लॅनिंगनी घडवतं आहे का असाही विषय समोर होता. पण त्या विषयात खोलात न जाता आज मराठा समाजाची मागणी आहे ना, मग त्यांना न्याय मिळवून देणं माझं काम आहे हे त्यांनी ठरवलं. त्यांनी त्या ठिकाणी कायद्याच्या कसोटीवर विचार आरक्षण मला देता येईल का हा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी त्यांनी विचार केला की मी यासाठी नुसतं जर काय डेलिगेशन एखादी कमिटी करून त्यांच्यावर विषय सोपवला तर हा विषय होणार नाही, तर मला या विषयात स्वतः लक्ष घालावं लागेल. मग त्यांनी गायकवाड कमिशनची स्थापना केली, त्यांच्याकडनं विषय समजून घेतले, टेक्निकल बाबी समजून घेतल्या, गायकवाड कमिशनच्या माध्यमातून राज्यभरात हिअरिंग केल्या आणि हिअरिंग केल्यानंतर जे काही झालं फायनल, त्यातून त्यांनी जे मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकणारं आरक्षण दिलं. त्या बेसवरती अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, अनेकांना त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन्स मिळाले, ते लोक त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यात सुखी झाले, मार्गाला लागले. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा हा विषय काही करंट्या मंडळींनी हायकोर्टात चॅलेंज केला त्यावेळेला मी बघितलं की फक्त वकिलांना, सरकारी वकिलांना मटेरियल देऊन टाकलं आणि तुम्ही भांडत बसा, तुम्ही लढत बसा, ही भूमिका त्यांनी घेतली नाही. जी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्यांनी असं वाटोळं केलं. पण देवेंद्रजी त्या ठिकाणी ट्रायल कोर्ट भरवायचे आणि समोरनं काय प्रश्न येऊ शकतो, मग तुम्ही सरकारी वकील म्हणून काय मांडणार, याच्या ट्रायल्स ते घ्यायचे. आणि इतकी इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे हायकोर्टात ते आरक्षण टिकलं, ते उडलं नाही, हायकोर्टात आरक्षण टिकलं. आणि मग जेव्हा ते पुढे सुरू राहिलं आरक्षण, परत हे आरक्षण जेव्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं तेव्हासुद्धा त्या विषयात जे काय आर्ग्युमेंट झालं त्यावेळेला सरकार जेव्हा भाजपचं जोपर्यंत होतं तोपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा त्या विषयाला स्टे मिळू दिला नाही. या विषयात जर काही टिकणारं आरक्षण नसतं त्याला स्टे मिळाला असता, पण स्टे मिळू दिला नाही. आणि मग दुर्दैवाने जेव्हा राज्यातलं सरकार बदललं, फडणवीस साहेबांचं सरकार बदललं आणि हे करंट सरकार उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आलं, त्यांनी जी बाजू सुप्रीम कोर्टात मांडायला पाहिजे होती ती मांडली नाही. देवेंद्रजींसारखा पिंड नसल्यामुळे त्या ट्रायल स्वतः घेणं, वकिलांना मटेरियल स्वतः देणं किंवा त्या ठिकाणी कसं ब्रीफिंग तुम्ही त्यांना दिलं पाहिजे, त्यांनी कसं मांडलं पाहिजे, या विषयात काहीही सोयरसूतक नसल्यामुळे, चर्चा न केल्यामुळे ती बाजू नीट मांडली गेली नाही आणि ते आरक्षण दुर्दैवानं गेलं. आता मराठा मग जर का अशा प्रकारचे हे व्यक्ती देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे एका बाजूला आणि ही सगळी उद्धव ठाकरेजी आणि अन्य नेते मंडळ एका बाजूला, हा फरक मला त्या ठिकाणी जाणवला.
मी हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं, तुम्ही विचारता स्वभाव कसा आहे, तर स्वभाव असा आहे की ते सगळ्या गोष्टी ओन करतात. निर्मळ मनाचा माणूस, वरून जरी स्ट्रिक्ट वाटत असले तरी खूप सॉफ्ट मनाचा माणूस. म्हणजे आम्ही अनेक गोष्टी त्यांच्यावर अशा चर्चा केल्या आहेत की ते किती भावनिक आहेत, किती इमोशनल आहेत, हे सुद्धा आम्ही अनेक वेळेला बघितलेलं आहे. आणि त्यामुळे अशी व्यक्ती आहे ती की त्यांच्या मनात किती दुःख असेल तरी ते चेहऱ्यावर दाखवत नाहीत. आजही महाराष्ट्रात काही विघातक मंडळी, काही बदमाश मंडळी ज्याला म्हणू शकतो, हे ठरवून त्यांना संकटात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रोज विषय कुठेही सुरू झाला तरी तो आणायचा त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर हा प्रयत्न सुरू आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला ते कधीच दिसणार नाही. आणि ते लढवय्या नेतृत्व आहे. त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा भुरट्या मंडळींना परास्त केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं नेतृत्व आहे. म्हणजे वन लाईनर सांगायचं झालं तर रणांगणात उतरले तर ते त्या ठिकाणी ताकदीनं लढून समोरच्याला परास्त करणारं लढवय्य नेतृत्व आहे. पण जर का पर्सनल आयुष्यात म्हटलं किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या सहवास म्हणून म्हटलं तर ते प्रचंड निर्मळ मनाचे, इमोशनल अशा प्रकारचं नेतृत्व असं यांचं वर्णन करावं लागेल. आता आपण मराठा समाजाचा विषय काढलाच आहे, तर जसं तुम्ही म्हणालात की मराठा मुख्यमंत्री असताना एवढे आक्रमक मोर्चे कधी निघाले नव्हते. मग आत्ता जे निघत आहेत त्याच्या पाठीमागे आंदोलन करणारे जे आहेत त्यांच्या पाठीमागे दुसरा कोणतरी आहे असं म्हणायचं आहे का आपल्याला? हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरजच नाही आहे ना. त्या ठिकाणी मराठा समाजाचा वापर केला जातो आहे हे आता जगजाहीर झालेलं आहे. महाराष्ट्राने एवढे मराठा मुख्यमंत्री बघितले, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे होतं, ते दिलं नाही. शरद पवारजी आदरणीय नेते मानतो आपण, त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही. आरक्षण द्यायचं सोडा, पण ते मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या विषयाच्या विरुद्ध होते आणि त्यामुळे त्यांनी कधीच या विषयाला हात घातला नाही. आता जेव्हा फडणवीस साहेबांना स्ट्रेट फाईटमध्ये आम्ही परास्त करू शकत नाही, समोरच्या समोर लढाईमध्ये परास्त करू शकत नाही, या माणसाची खोलीच आम्हाला समजत नाही. हा माणूस विजनरी आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना खेळाचे नियम पाळून परास्त करू शकत नाही हे जेव्हा जाणवतं तेव्हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करायचा, जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न करायचा, मराठा समाजाची माती भडकवण्याचा प्रयत्न करायचा, हा विषय सुरू आहे. अरे म्हणजे ज्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही ते खरं तर विलन असले पाहिजे आणि ज्या फडणवीस साहेबांनी मराठा समाजाचे नसतानासुद्धा आरक्षण दिलं ते हिरो असले पाहिजे. पण आज उलटं होतं आहे, ज्यांनी दिलं नाही त्यांना हिरो करण्याचा प्रयत्न होतो आणि ज्यांनी दिलं, भरभरून दिलं, आजही देण्याचा प्रयत्न करत आहेत, आजही ताकद लावत आहेत, अशाला तुम्ही विलन ठरवता. एखाद्या माणसाला असं डिमोरलाइज तुम्ही कराल तर मला वाटतं याच्यामध्ये समाजाचं नुकसान होणार आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स मागे कोणाची आहे हे जग जाहीर आहे. आणि त्याच्यामुळे आणि अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये हे कशा पद्धतीनं शरद पवारजी आणि त्यांची मंडळी हे कसं हाताळत आहेत हे सगळं जग जाहीर आहे. आणि त्यामुळे आज मराठा समाजाने खरं तर सतर्क होण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये आम्हाला खरंच कोण काय देऊ शकतो हे ठरवलं पाहिजे. जर का तुम्हाला असं वाटत असेल की उद्धव ठाकरे देऊ शकतात तर ओके, तुम्हाला वाटत असेल शरद पवारजी देऊ शकतात तर ओके. त्यांना एक प्रश्न विचारा की तुम्ही ह्याच्या आधी का नाही दिलं, आणि जर का नाही दिलं तर आता कसं तुमचा ट्रॅक रेकॉर्डच खराब आहे, तुमची मानसिकताच जर का निगेटिव्ह आहे, तुम्ही आमचं काय वाटोळच केलं आहे. आणि ज्या संजय राऊतनी शिवसेनेचे म्हणजे तत्कालीन शिवसेना आता उबाटाचे संजय राऊत यांनी आमच्या मुकमोर्चाला त्या ठिकाणी मुकामोर्चा किंवा त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ह्यांच्या मनात मराठा समाजाविषयी ओलावा आहे का, जिव्हाळा आहे का, तर उत्तर आहे नाही. हे जर का आमची खिल्ल्या उडवण्यामध्ये ह्यांना धन्यता वाटते तर हे आम्हाला आरक्षण देऊ शकतील का? आणि त्यामुळे अशा बदमाश मंडळीचे जे काही बुरखे आहेत हे फाडले पाहिजेत आणि जे चांगले लोक आहेत त्यांना ताकद दिली पाहिजे. शेवटी महाराष्ट्राचं भलं व्हायला पाहिजे, समाजाचं भलं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या लोकांना ताकद दिली पाहिजे. उगाचच राजकारण म्हणून राजकारण करायचं आणि भ्रष्टाचारी मंडळींना कुठेतरी समोर आणण्याचा प्रयत्न करायचा, मला वाटतं हे दुर्दैवी आहे, थांबलं पाहिजे. आता विधानसभा तोंडावरती आचारसंहिता देखील लागलेली आहे. मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्र आता उभे राहणार आहेत किंवा त्यांचा उद्या खरी तर बैठक आहे. पण तुम्ही मराठा समाजाला काय आव्हान कराल, कारण विधानसभा तोंडावरती आहे, जे मराठा समाजातील तरुण युवक आहेत त्यांच्यासाठी काय आव्हान कराल तुम्ही? मराठा समाजाला माझं आव्हान राहणार आहे की आपण फॅक्टवरती बघितलं पाहिजे, फॅक्ट चेकिंग केलं पाहिजे आणि ट्रॅक रेकॉर्ड बघितला पाहिजे की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय किती वेळा पटलावर आला, किती वेळेला चर्चेमध्ये आला आणि त्याला तत्कालीन लोकांनी कसं धुडकावून लावलं, कसं बाजूला केलं, ह्याचा विचार केला पाहिजे. आणि आरक्षण देण्याची हिंमत कोणी दाखवली आणि ते आरक्षण कसं टिकणारं होतं, कशा पद्धतीनं त्या आरक्षणामधून अनेकांना जॉब्स आणि त्या ठिकाणी अनेक संधी उपलब्ध झाल्या, ॲडमिशन्स मिळाले.
मग जर का ह्या दोन गोष्टींमधला फरक युवांनी चेक केला तर मला वाटतं त्यांना उत्तर मिळेल की हो, फडणवीस साहेबांनीच आम्हाला आरक्षण दिलं आणि त्याच माणसामध्ये हिंमत आहे आम्हाला त्या ठिकाणी ताकद देण्याची, हे युवांना स्पष्टपणे समजेल. आणि आदरणीय जरांगे पाटील साहेबांचा आम्ही सगळेजण सन्मान करतो आणि जर का ते राजकारणामध्ये खरंच ताकदीनं येणार असतील तर त्यांनी यायला पाहिजे. त्यांनी या विषयाचं राजकारण करता कामा नये. त्यांनी यावं, सगळ्या मराठा समाजाने त्यांच्या मागे उभं राहावं, काही हरकत नाही. त्यांनी सीट्स उभ्या कराव्या आणि ताकदीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ना, आम्हाला आवडेल. पण त्यांनी मुख्यमंत्री व्हायचं नाही किंवा तशा पद्धतीने यायचं नाही आणि उगाच कुणाला तरी फायदा होण्यासाठी मराठा समाजाचा उपयोग करायचा, हे मात्र चुकीचं आहे. मराठा समाज हा लढवय्या समाज आहे. आम्ही सगळे सरदार घराण्यातली मंडळी आहे. मी स्वतः मराठा आहे आणि त्यामुळे आमचा कोणी वापर करेल हे आम्ही खपवून घेऊ शकत नाही. आम्ही नेहमी लीड केलेलं आहे, आम्ही नेहमी समोर राहिलेलो आहे आणि म्हणून आम्हाला कोणीतरी गुमराह करेल, आमचा वापर करेल आणि तिसऱ्याच्या फायद्यासाठी आमचा उपयोग होईल, हे मात्र मराठा समाज कधीच सहन करू शकत नाही. जरांगेजी जर का मुख्यमंत्री पदाचे कॅन्डिडेट म्हणून राहणार असतील तर राहावं त्यांनी आणि त्यांनी सगळ्या मराठ्यांनी त्यांना समर्थन द्यावं, विषय नाही. पण आपल्याला चालेल, म्हणजे BJPला चालेल. ते चांगलं नेतृत्व करतात मराठा समाजाचं, त्यामुळे त्यांनी लढावं. त्यांनी महाराष्ट्रात 288 सीट उभ्या कराव्या ना. ते करणार असतील स्ट्रॅटेजिकल तर बिलकुल केलं पाहिजे, तर त्यांची भूमिका सत्य असं आम्ही मानू. पण जर का ते करणार नसतील, फक्त सांगणार आम्ही करू आणि मग करणार नाही आणि मग मात्र ह्याला मदत कर, त्याला मदत कर, भाजपच्या सीटा पाडा, मला वाटतं अशा प्रकारचं राजकारण करू नये. तर त्यांनी उभं राहावं, सीट्स उभ्या कराव्या, हा पहिला ऑप्शन. नसेल तर ह्या भानगडीत पडूच नाही. मग कोणालाच मदत आणि कोणालाच काही त्रास द्यायचे प्रयत्न करू नये. जसं चाललं तसं चालू द्यावं. शेवटी तुम्हाला सरकार, कुठलं तरी सरकारच आरक्षण देणार किंवा काही विषय आहेत ना, तर तुम्हाला सरकारकडेच मागणं आहे. जे देऊ शकतात त्यांच्याकडनं होप्स जास्त आहेत. ज्यांनी कायम वाटोळं केलं त्या महाविकास आघाडीच्या लोकांकडनं काय होप्स ठेवणार आहे तुम्ही? ज्या शरद पवारजींनी नेहमी समाजामध्ये भांडणं लावून राजकारण केलं, अनेकांची घरं फोडूनच राजकारण केलं, त्या शरद पवारजींकडनं तुम्ही अपेक्षा करू शकता का? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारल्यावर प्रत्येक मराठा समाजाचा नागरिक सांगेल की नाही मिळू शकत त्यांच्याकडनं आरक्षण. हे मराठा समाज कन्व्हिन्स्ड आहे. त्यांना माहिती आहे की शरद पवारजी आम्हाला आरक्षण देऊ शकत नाहीत, उद्धव ठाकरेजी देऊ शकत नाहीत, हे क्लिअर विषय आहेत. काँग्रेस तर कधीच देऊ शकत नाही. आणि मग जर असं असेल तर मग त्यांच्या नादाला का लागावं आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीचं, चांगल्या पक्षाचं नुकसान का करावं? त्यामुळे मला वाटतं की मराठा समाजाने किंवा खास करून आमच्या युवा वर्गाने आपल्याला जे मनाला पटेल ते केलं पाहिजे आणि फॅक्ट चेक करून केलं पाहिजे. फॅक्ट चेक केल्यानंतर तुम्हाला वाटलं की काय योग्य आहे तसा तुम्ही निर्णय घ्यावा. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की तुम्ही वस्तुस्थितीवर विचार केला, वास्तवावर विचार केला तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्यासाठी जे केलं ते चांगलं आहे आणि सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे हे तुम्हाला जाणवेल. मराठा समाज तर कन्व्हिन्स होऊ शकतो किंवा झाला पण असेल, पण BJP मनोज जरांगे पाटलांना कन्व्हिन्स करायमध्ये कुठेतरी कमी पडले का? कारण आरक्षणाचा मुद्दा फार काळापासून हा चालत राहिलेला आहे. बघा कसं आहे की एखादा झोपलेला व्यक्ती असेल तर त्या बिचाराला उठवता येऊ शकतं, पण आपल्याला झोपेचं सोंग घ्यायचं असेल तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये आपल्याला त्याला उठवता येईल. आदरणीय जरांगे पाटील साहेबांचा विषय असा आहे की आम्ही सगळेच जण त्यांचा सन्मान करतो, प्रचंड आदर करतो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी ते आंदोलन उभं केलं हे खरंच कौतुकास्पद आहे. पण या विषयामध्ये जेव्हा हा विषय पुढे आला आणि आम्हाला दिसायला लागलं की ह्याच्यामध्ये कुठेतरी राजकारण होतं आहे आणि कुठल्या तरी पक्षाच्या भल्यासाठी मराठा समाजाचा उपयोग होतो आहे, तेव्हा मात्र हे सगळं विदारक वाटायला लागलं, दुःखद वाटायला लागलं. मराठा समाज भाबडेपणानं जर का तुमच्या मागे उभा राहिला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मराठा समाजाची ताकद ही आरक्षणाच्या लढाईमध्ये बिलकुल वापरली पाहिजे. पण कुठल्या तरी पक्षाला त्या ठिकाणी सत्तेत आणण्यामध्ये ही ताकद जर का युटिलाइज होत असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे आणि त्यामुळे असं होता कामा नये ही आमची आज भावना आहे. त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न अनेक वेळेला आपण केलेला आहे, पण त्याच्यामध्ये जर का असं गुमराह करणारं वातावरण तयार होत असेल तर मात्र कन्व्हिन्सिंग होऊ शकत नाही. पण मराठा समाज मात्र कन्व्हिन्स झालेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर सुरुवातीच्या आंदोलनाची त्यांची धार आणि आताचा विषय, त्यातनं अनेक मराठा समाजाचे जे छोटे छोटे नेते होते, आमचा युवा वर्ग होता, हे आता विड्रॉ झालेले आहेत, बाहेर निघालेले आहेत. त्यांना पटलेलं आहे की आम्हाला जे काही देऊ शकतात ते देवेंद्र फडणवीस साहेब देऊ शकतात किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार देऊ शकतं. त्या ठिकाणी भाजप, एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी यांच्या सरकारमधून आम्हाला काहीतरी भल्याचं मिळू शकतं आणि आम्हाला ज्यांनी आयुष्यावर फसवणूक केली ते आम्हाला काही देऊ शकत नाहीत हे त्यांना पटलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर आता त्या आंदोलनाची धार कमी व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला वारंवार आव्हान करणं हेच आमच्या हातात आहे ना. शेवटी आम्ही काय करू शकतो? आम्ही हात जोडू शकतो, विनंती करू शकतो, जे आम्ही केलं आहे ते सांगू शकतो. आम्ही सांगू शकतो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ताकद देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं. त्या माध्यमातून 1 लाखांच्या वर युवांना उद्योगामध्ये सेट करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं.
अण्णासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाला महामंडळाचं अध्यक्ष करण्याचं काम नरेंद्र पाटलाला फडणवीस साहेबांनी केलं. बार्टीच्या धर्तीवरती सारथीची त्या ठिकाणी स्थापना करून अनेक योजना आमच्या मराठा तरुणांना मिळायला पाहिजेत आणि त्यातनं अधिकारी घडले पाहिजेत, ही भूमिका आणि भावना फडणवीस साहेबांनी दाखवली. त्या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने वसतिगृहाची योजना असेल किंवा शिष्यवृत्ती योजना असेल, ही त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी सुरू केली. म्हणजे जे जे ओबीसींना मिळतं ते सगळं मराठ्यांना मिळावं, इतक्या प्रामाणिक भूमिकेतनं जर काम केलं असेल फडणवीस साहेबांनी, तर ह्याच्यापेक्षा जास्त काय करायचं? हे सगळं आधीच्या मुख्यमंत्र्यांनी का बरं नाही केलं? हे सगळं मराठा समाजाचे, आम्ही मराठा समाजाचे, आमच्या समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी का बरं नाही केलं? हा प्रश्न आहे आमचा. आणि त्यामुळे जो करतो त्याला करतो म्हटलं पाहिजे, जो करतो त्याचं कौतुक केलं पाहिजे, तर तो भविष्यामध्ये चांगलं काही करेल. आणि त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टी आता युवांपर्यंत पोहोचायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे युवा आता सतर्क झालेला आहे, त्या ठिकाणी जागरूक झालेला आहे. आणि त्यामुळे आता कुठल्याही भूल थापांना किंवा मिसगाईड करणाऱ्या वातावरणाला, कुठल्या तरी नेत्यांकडनं चालवलेल्या एखाद्या विषयाला ते बळी पडणार नाहीत, ही आता आमची खात्री झालेली आहे. आता एक रॅपिड फायर स्टाईलमध्ये 2-4 प्रश्न घेऊया. हाच प्रश्न आहे मराठा आणि धनगर आरक्षणाचा. फक्त 1-2 वाक्यामध्ये सांगा की धनगर आणि मराठा समाजांना आरक्षण मिळेल की नाही? धनगर मराठा समाजाला आरक्षणाचा विषय हा कायमच भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी पॉझिटिव्ह घेतलेला आहे. आणि त्यामुळे जे जे शक्य आहे ते सगळंच दिलेलं आहे, देण्याचा प्रयत्न आहे. विषय एवढाच आहे, ते कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे. मला उद्या चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे असं म्हटल्याने भावना माझी पूर्ण होईल, पण ते मला मिळेल का? ते मिळणं शक्य नाही. पण जे जे मिळणं शक्य आहे ते देण्याची धमक आणि क्षमता फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये. आणि स्पष्टपणे एवढं सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेब जे देऊ शकतात तेच अंतिम सत्य आहे, त्याच्यावरती कुणीच काही देऊ शकत नाही. ते जर देऊ शकले नाहीत तर कुणीच काही देऊ शकणार नाही. म्हणजे जे काही द्यायचे ताकद आहे ती फडणवीस साहेबांमध्ये. बाकी जे काही सांगतील ते फक्त कसमे वादे सांगतील, भविष्यातले खोट्या आश्वासनं देतील. फडणवीस साहेब वास्तव देतील, जे हातात आपल्या भरीव काहीतरी देतील.